धन्यवाद करतो, ते स्तुती करतो की देवाने पुन्हा एक वार सुंदर संधी आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिलेली आहे, यासाठी की आम्ही बसून देवाचं वचन ऐकू शकतो. मला सांगू द्या, देवाचं वचन ऐकण्यासारखी चांगली गोष्ट या जगामध्ये कोणतीच नाही. मरियाविषयी आम्ही पाहतो की ज्यावेळेस ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ बसून देवाची वचनं ऐकत होती, तर देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः त्या ठिकाणामध्ये म्हटलेलं आहे. तो म्हणतो की हिने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे. आजही तुम्ही धन्य लोक आहात की जे देवाचं वचन ऐकण्यासाठी, त्याचं वचनाचा अभ्यास करण्यासाठी, त्याचं वचन शिकण्यासाठी तुम्ही या ठिकाणामध्ये बसले आहात. निश्चितच देव त्याच्या वचनाद्वारे तुमच्या प्रत्येकाच्या अंतकाशी बोलणारे आणि तुम्हाला आशीर्वाद करणारे. मागच्या आठवड्यात आम्ही पाहिलं की ज्यावेळेस आम्ही संकटामध्ये असतो, समस्येमध्ये असतो, अडचणीमध्ये असतो, त्यावेळेस आम्ही एकटे नसतो, तर त्या संकटातून जात असताना देव आमच्याबरोबर असतो. आज ज्या विषयातून मी तुमच्या प्रत्येकासंगती बोलणार आहे तो म्हणजे देवाची तुमच्या प्रत्येकाच्या जीवनासंबंधाने एक दैवी योजना आहे. किती आनंदाची गोष्ट ही आहे. मला सांगू द्या की देव आमच्याविषयी योजना करतो. पुष्कळ आम्ही पाहतो की आई वडील आपल्या लेकरांसंबंधाने योजना करतात. काही काही लेकरं कालांतराने मोठे होतात आणि आईवडिलांना म्हणतात की तुम्ही माझ्याविषयी काही योजनाच केल्या नाही. ह्याचा अर्थ असा आहे की पुष्कळ लोक वेगवेगळ्या प्रकारे योजना करत असतात. पण आज देवाचं वचन आम्हाला सांगतं की देव जो स्वर्गातील पिता तो आमच्या प्रत्येकाविषयी योजना करत आहे. आणि देव जर आमच्याविषयी योजना करत आहे, त्याचं उत्तम उदाहरण जर आम्ही पाहिलं तर ते शाऊलाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. ज्याचा कालांतराने पाऊल झाला, जो शाऊलाचा पाऊल झाला त्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. ज्यावेळेस तो त्या दिमिश्काच्या वाटेवर जात होता, प्रेषितांची कृत्याचा 22वा अध्याय 10वं वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेषितांची कृत्याचा 22वा अध्याय 10वं वचन. मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूने मला म्हटले, उठून दिमिश्कात जा, म्हणजे तू जे काही करावे म्हणून ठरवण्यात आले आहे त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल. आमेन. या ठिकाणी पाहतो की ज्या दिवशी शाऊलाची अंतकरणाची भेट प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणामध्ये त्या दिमिश्काच्या वाटेवर तो जात असताना घेतली, त्या दिवशी शाऊलाचं परिवर्तन झालं. आणि परिवर्तन झाल्यानंतर शाऊल जो लोकांचा, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा छळ करणारा व्यक्ती होता, त्याच्या जीवनामध्ये बदल घडला आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताला प्रार्थना करतो किंवा विनंती करतो आणि म्हणतो मी आता काय करावे. हे ज्या काही घटना शाऊलाच्या जीवनामध्ये घडल्या त्या कदाचित आम्हाला असं वाटतं योगायोग असेल, पण मला सांगू द्या हा योगायोग नव्हता. ती देवाची दैवी योजना शाऊलाच्या जीवनासंबंधाने होते. आणि मग मी पाहतो की ज्यावेळेस देवाने त्याची भेट घेतली त्यावेळेस देवाला त्याने प्रश्न विचारला आणि देवाला तो म्हटला की शाऊलाने जो पाऊल झाला त्याने प्रश्न देवाला विचारला आणि म्हटला मी आता काय करावे. ह्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस देव आमच्या अंतकरणाची भेट घेतो, देव आमच्या प्रत्येक जीवनामध्ये कार्य करतो, देवाच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी देवाची एक दैवी योजना आहे. ज्या काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात, कदाचित मला वाटतं हा योगायोग असेल, आम्हाला असं वाटतं इट माइट बी जस्ट अ मिअर ॲक्सिडेंट, पण मला सांगू द्या देवाची आमच्या प्रत्येकाच्या जीवनासंबंधाने योजना असते. आणि मग आम्ही पाहतो की देवाचा एक डेफिनेट प्लॅन, एक असा परिपूर्ण प्लॅन त्याच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी, त्याच्या प्रत्येक मुलासाठी आणि मुलीसाठी असतो. आणि ते असतो याचं मुख्य कारण जर आम्ही पाहिली किंवा याच्यावरती आम्ही विश्वास ठेवतो की देवाची आमच्या प्रत्येकासंबंधाने योजना आहे, त्याची जर आम्ही काही कारणं पाहिली तर आम्हाला त्याच्यावरून खात्री बसते की निश्चितच देवाची आमच्या जीवनासंबंधाने योजना आहे. पहिलं कारण आम्ही पाहतो की देवाचा जो प्लॅन आमच्या जीवनासंबंधाने, देवाची जी योजना आमच्या प्रत्येकाच्या जीवनासंबंधाने, ती अशी एक योजना आहे की ज्याची आम्ही अपेक्षा करतो आणि ती योग्य अशी योजना आहे. एखादा व्यक्ती जस्ट आपल्या घराचं बांधकाम करण्याचा निर्णय घेतो, त्यास तो आर्किटेक्टकडे जातो, मग आर्किटेक्ट त्याला एक प्लॅन बनवून देतो आणि त्या प्लॅनप्रमाणे तो आपल्या घराचं बांधकाम करत असतो. त्याच प्रकारे आता मी पाहतो फॅशन डिझायनिंगचा जमाना आहे आणि लोक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे पेहराव घालतात आणि ते करण्यासाठी एक फॅशन डिझायनर असतो की जो त्यांचे कपड्याचं डिझायनिंग करतो. मला सांगू द्या, जर एखादा फॅशन डिझायनर आपल्या कपड्याची डिझाईन करतो आणि एखादा बांधकाम करणारा व्यक्ती प्लॅन करून बांधकाम करतो, तर किती विशेष करून देव त्याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये योजना करत असतो. आणि मग सांगू द्या की देवाची आमच्या प्रत्येकाच्या जीवनासंबंधी योजना आहे आणि ती तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून पहिलं कारण आम्ही पाहतो की देवाची योजना आमच्या प्रत्येकाच्या जीवनासंबंधी आहे. त्याचं कारण काय माहिती आहे का? ती योजना आम्ही अपेक्षा करतो. दुसरी गोष्ट आम्हाला सांगू द्या, देवाची आमच्या जीवनामध्ये योजना आहे त्याचं उत्तम उदाहरण आम्ही पाहिलं तर ते अनुभव, पवित्र शास्त्रामधले जे वेगवेगळ्या देवाच्या सेवकांचे अनुभव घडलेले आहेत त्याच्यावरून आम्हाला पाहायला मिळतं.
दाविदाच्या जीवनामध्ये देवाची योजना होती, मोशेच्या जीवनामध्ये देवाची योजना होती, अब्रामाच्या जीवनामध्ये देवाची योजना होती, यशाच्या जीवनामध्ये देवाची योजना होती, यिर्मयाच्या जीवनामध्ये देवाची योजना होती. आणि मग जर तुम्ही पवित्र शास्त्र वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की या सर्व देवाच्या सेवकांच्या जीवनासंबंधाने देवाची एक परिपूर्ण योजना होती आणि ती योजना त्याच्या जीवनामध्ये देवाने पूर्ण केली आहे. तिसरी महत्वाची गोष्ट मला सांगू द्या, जर तुम्ही पवित्र शास्त्र वाचलं तर पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ज्यावेळेस मी वचन वाचतो तसं तुम्हाला त्या वचनातून पाहायला मिळतं की देवाची तुमच्या प्रत्येकाच्या जीवनासंबंधाने योजना आहे. इफिसियन्स पत्राचा 2रा अध्याय आणि जर 10वं वचन तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की देवाची आमच्या प्रत्येकाच्या जीवनासंबंधाने योजना आहे. आणि तो त्या ठिकाणामध्ये फार सुंदररित्या म्हणतो की आपण सत्कृत्य करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये आचरत आपण आपल्या आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवलेली आहे. किती चांगली गोष्ट आहे की पुष्कळच आम्ही पाहतो की आमच्या योजना या जगामध्ये आम्ही आल्यानंतर आई वडील आमच्यासाठी योजना करतात, पण देवाची स्तुती असो की देव आमच्यासाठी ज्या योजना करतो तो त्या ठिकाणी मला म्हणलेले की पूर्वी योजून ठेवलेले, म्हणजे तुमचा जन्म या भूतलावरती होण्या अगोदर, या सृष्टीची निर्मिती होण्या अगोदर देवाच्या योजनेमध्ये तुम्ही होता. आणि म्हणूनच याच्यावर आम्हाला खात्री बसते, याच्यावर आम्हाला समजतं की निश्चितच देवाची आमच्या प्रत्येकाच्या जीवनासंबंधाने एक विशेष अशी योजना आहे. आणि या योजनेविषयी आम्ही जास्त विचार करतो, त्या योजनेमध्ये काय विशेष अशी कॅरेक्टर्स आहेत, काय विशेष असे गुणधर्म आहेत. त्यामध्ये पहिला गुणधर्म असा आहे की ही जी योजना देवाने आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये केलेली आहे ती प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनासंबंधाने आहे. इट्स अ पर्सनल प्लॅन. आणि आम्ही जस्ट शाऊलाच्या जीवनाविषयी सुद्धा वाचतो, त्यास देवाने जस्ट त्याची भेट घेतली. प्रेषितांच्या कृत्याचा 9वा अध्याय 4थं वचन जर तुम्ही त्या ठिकाणी वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की शाऊला शाऊला तू माझा छळ का करतोस. ह्याच्यात आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की ज्यावेळेस देव शाऊला संगती बोलत आहे, शाऊला संगती वार्तालाप करते, शाऊला संगती संभाषण तो करते, त्यास तो पर्सनल असं संभाषण करते. तो असं सामूहिकरित्या बोलत नाही की तुम्ही का करत नाही किंवा तुम्ही असे योजना करत नाही, तर तो म्हणतो की तू का करत नाही. ह्याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाच्या जीवनासंबंधाने वैयक्तिकरित्या देवाची योजना आहे. आणि ह्याच्याविषयी जसं मी विचार करतो तसं मला पाहायला मिळतं की तुमच्यासारखा या जगामध्ये दुसरा कोणीच नाही. पुष्कळ मला वाटतं मी जर नसेल तर कदाचित दुसरा कोणी व्यक्तीचा देव उपयोग करेल, पण मला सांगू द्या देवाचा जो मास्टर प्लॅन तुमच्या प्रत्येकाच्या जीवनासंबंधाने, त्या प्रत्येक मास्टर प्लॅनचा एक छोटासा भाग तुमच्या जीवनाद्वारे पूर्ण होणार आहे. आणि मला सांगू द्या तुम्ही प्रत्येक व्यक्ती युनिक आहात. कोणीही आपल्या स्वतःला कमकुवत आणि कोणी आपल्या स्वतःला कमी लेखू नये, तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये हा विश्वास ठेवावा की माझ्याशिवाय देवाची योजना पूर्ण होणार नाही. आणि मग आम्ही या ठिकाणी पाहतो की हा पर्सनल प्लॅन आहे, हा युनिक आहे, वेगळा असा आहे आणि विशेष असा आहे आणि हा आमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनासंबंधाने आहे. आणि मला सांगू द्या जर तुम्ही तो प्लॅन संबंधाने देवाला तुम्ही आपला सहभाग दिला नाही किंवा देवासाठी तुम्ही सहमत झाला नाही तर तो प्लॅन तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होणार नाही. म्हणून मला सांगू द्या तुमच्या जीवनामध्ये तुमचा प्लॅन पूर्ण होण्यासाठी तुम्ही देवासाठी सहभाग होणं किंवा देवाला सहमत होणं अतिशय गरजेचं आहे आणि तो प्लॅन तुमच्या जीवनामध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हा जो देवाची योजना आहे, हा जो देवाचा प्लॅन तुमच्या प्रत्येक जीवनासंबंधाने तो परिपूर्ण आहे. रोमकार्स 12वा अध्याय 2रं वचन आमच्या सर्वांचं परिचयाचं वचन आहे, ते आपण वाचूया. रोमकार्स 12वा अध्याय आणि 2रं वचन आपण वाचूया. काय म्हटलेलं त्या ठिकाणामध्ये? रोम 12:2. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आमेन. या ठिकाणी मी पाहतो की आमच्या सर्वांचं परिचयाचं शास्त्रभाग आहे, वचन आहे. वारंवार आम्ही हे वचन बोलतो, उच्चारतो आणि या ठिकाणी पाहायला मिळतं तो म्हणतो देवाची जी परिपूर्ण, ग्रहणीय व उत्तम इच्छा आहे ती समजून घ्यावी. ह्याचाच अर्थ असा आहे की जे देवाची योजना आमच्या प्रत्येकाच्या जीवनासंबंधाने ती परिपूर्ण आहे, परफेक्ट आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा दोष नाही. मला माहिती आहे की पुष्कळ आम्ही जस्ट प्लॅन करतो त्या प्लॅनमध्ये प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, कधी कधी प्लॅन डी पण असतो. म्हणजे हा जर नाही चालला तर दुसरा प्लॅन, दुसरा नाही चालला तर तिसरा प्लॅन, तिसरा नाही चालला तर चौथा प्लॅन. पण देवाची जी योजना आमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनासंबंधाने आहे ती परिपूर्ण आहे. म्हणूनच तो म्हणतो रोमकार्स 12वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये की देवाची जी इच्छा आमच्या जीवनासंबंधाने ती उत्तम आहे, गुड आहे, चांगली आहे, आमच्या हिताची आहे,
दुसरी गोष्ट परिपूर्ण व ग्रहणीय म्हणजे देवाला आवडणारी इच्छा आमच्या जीवनासंबंधाने देवाची आहे. तिसरी गोष्ट मला सांगू द्या, हा जी देवाची योजना किंवा देवाचा जो प्लॅन आमच्या प्रत्येक जीवनासंबंधाने, हा प्लॅन जो आहे तो प्रॅक्टिकल आहे, प्रात्यक्ष आहे. हा कोणत्या थेरॉटिकल नाही, हवेमधला कोणत्याही अंदाजाने असं केलेला आखलेला प्लॅन नाही. तर हा जो प्लॅन आहे तो प्लॅन प्रॅक्टिकल आहे, प्रात्यक्षिक आहे. याचा अर्थ असा आहे की आम्ही हा प्लॅनप्रमाणे आमच्या जीवनामध्ये जगू शकतो. हा सोपा आहे, आम्ही अवलंबू शकतो आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये जगू शकतो. ह्याचा अर्थ असा आहे की आमच्या जीवनामध्ये, आमच्या सेवा कार्यामध्ये त्या योजनेप्रमाणे आम्ही सहजरित्या वाटचाल करू शकतो, कारण का हा प्रॅक्टिकल प्लॅन आहे. आणि मग मला सांगू द्या की याच्यावर आम्हाला कळतं की देवाची प्रत्येक विश्वासणाऱ्या संतांमध्ये एक दैवी योजना आहे. दुसरी गोष्ट मला सांगू द्या की सर्वात महत्त्वाची गोष्ट आमच्या जीवनासंबंधी काय आहे की आम्ही जीवनामध्ये जगत असताना देवाची जी योजना माझ्या जीवनासंबंधाने आहे ती योजना आम्ही समजावून घ्यावी आणि त्याप्रमाणे वाटचाल करावी. मला सांगू द्या, पुष्कळचे ख्रिस्ती लोक आपल्या जीवनामध्ये जगत असताना देवाची योजना काय आहे ही समजावून ते घेत नाही आणि समजावून न घेतल्या कारणाने त्यांच्या जीवनामध्ये मी पाहतो की निराशा आहे, अपयश आहे, चिडचिड होते त्यांची. आणि एवढंच केलं नाही तर आम्ही पाहतो की जिथे ते जातात तिथं त्यांना अपयशाला सामोरं जावं लागतं. त्याचं मुख्य कारण काय असेल माहिती आहे का, की त्यांनी देवाची योजना आपल्या जीवनासंबंधात काय ती समजावून घेतलेली नाही. पण मला सांगू द्या, किती चांगली गोष्ट आहे, किती आनंदाची गोष्ट आहे की ज्यावेळेस आम्हाला ही गोष्ट समजते की आमचा जो स्वर्गीय पिता आहे त्या स्वर्गीय पित्याची आमच्या प्रत्येकाच्या जीवनासंबंधाने योजना आहे आणि जे काय आमच्या जीवनामध्ये घडतं ते त्याच्या इच्छेप्रमाणे घडणार आहे. आणि मग सांगू द्या, जोपर्यंत एखादा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाही, जोपर्यंत एखादा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे आचरण करण्याने चालत नाही, म्हणजे ज्याने अजूनही येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला नाही, तो प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. शाऊलाच्या जीवनात सुद्धा आम्ही पाहतो, जोपर्यंत त्याचं परिवर्तन झालं नाही, जोपर्यंत ख्रिस्ताची आणि त्याची भेट झाली नाही, तोपर्यंत तो त्याच्या स्वतःच्या योजना राबवण्याचा प्रयत्न करत होता. म्हणून आम्ही पाहतो की तो ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा छळ करत होता. पण ज्या दिवशी, मला सांगू द्या, याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्यापूर्वी देवाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. निश्चितच देवाचं त्याच्याकडे लक्ष होतं, पण त्याचा अर्थ त्याच्या वचनातून जर आम्ही वाचतो त्याच्यावर आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की जोपर्यंत तो स्वीकार करत नाही तोपर्यंत देवाची योजना त्याच्या जीवनामध्ये पूर्ण होताना आम्हाला दिसत नाही. मग मला सांगू द्या की ज्या ज्या आम्ही योजना करतो, पुष्कळ आम्ही पाहतो ख्रिस्ती विश्वासणारे नात्याने सुद्धा आम्ही जगत असताना एक गोष्ट घडत असते आमच्या जीवनामध्ये, आम्ही आमचे स्वतःचे प्लॅन्स करतो, पुष्कळ आम्ही चुकीची निवड करतो, पुष्कळ आम्ही चुकीचे निर्णय घेतो आणि चुकीचे निर्णय घेतो, चुकीची निवड करतो आणि त्यामुळे आमच्या जीवनामध्ये आम्हाला अपयश पाहायला मिळतं. मला सांगू द्या, जर आम्ही देवाचं वचन सुद्धा पाहिलं तर योहान कृष्णवर्तमानाचा 2 अध्याय 13 वचन जे असं मी वाचतो त्या ठिकाणामध्ये पेत्राच्या जीवनामध्ये घडलेली घटना आम्हाला वाचायला मिळते. योहान कृष्णवर्तमान ह्याचा 2 अध्याय 13 वचन, योहान कृष्णवर्तमान याचं 21 अध्याय 30 वचन. शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धरायला जातो. ते त्याला म्हणाले, आम्ही तुझ्याबरोबर येतो. तेव्हा ते निघून मचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. आम्ही या ठिकाणी पाहतो की पेत्राच्या जीवनामध्ये उत्तम उदाहरण मला वाचायला मिळतं, पाहायला मिळतं. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या मागे पेत्र चालण्याचा निर्णय घेतो त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं, इथून पुढे तू मासे धरणार नाही तर माणसे धरणारा होणार आहेस. याचा अर्थ असा आहे की देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः त्याला त्याच्या सेवेसाठी निवडलेलं होतं. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वरस्तंभावर देण्यात आलं, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला आणि त्याचं स्वर्गारोहण झालं, त्यानंतर आम्ही पाहतो की पेत्राच्या जीवनामध्ये घडलेली ही घटना आहे. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं त्यावेळेस त्याला असं वाटलं की चला आपण आता पूर्वीच्या व्यवसायाला पुन्हा एक वार जाऊया. म्हणजे काय झालं की त्याने थोडक्यात आपल्या जीवनामध्ये एक चुकीचा निर्णय घेतला. देवाची इच्छा त्याच्या जीवनासंबंधी ही होती की त्यांनी देवाची सेवा करावी, पण त्यांनी चुकीचा निर्णय घेतला आणि तो काय म्हटलं माहिती आहे का, की पुन्हा एकदा मासे धरायला जाऊ. पण मला सांगू द्या, ज्यावेळेस आम्ही देवाच्या योजनेमध्ये नसतो किंवा देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही प्रयत्न करत नसतो तर जे काय आम्ही निर्णय घेतो ते चुकीचे ठरतात आणि त्या निर्णयांमध्ये आम्हाला अपयश पाहायला मिळतं. आणि मग पेत्राच्या जीवनासुद्धा आम्ही पाहतो की तो मासे धरायला तर गेला, पण त्या रात्री त्यांना काहीच सापडले नाही. ह्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आम्ही देवाच्या योजनेविरुद्ध काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो अपयश आमच्या जीवनामध्ये येतं. पण मला सांगू द्या, किती आनंदाची गोष्ट आहे, किती समाधानकारक एक गोष्ट ही आहे की ज्यावेळेस आम्ही ठरवतो की देवा तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण होते. वी आर ऑलवेज इन द सेंटर ऑफ गॉड्स विल. देवाच्या योजनेमध्ये आम्ही बसलेले असतो किंवा देवाच्या योजनेप्रमाणेच आम्ही आमच्या जीवनामध्ये वाटचाल करत असतो.
तिसरी गोष्ट मला सांगू द्या की देवाच्या योजनेविषयी जसं मी विचार करतो त्यास मला सांगू द्या की ज्यावेळेस आम्ही प्रभू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो, त्याला आमच्या जीवनाचा राजा आणि प्रभू म्हणतो, त्या दिवशी देवाची योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण होते. म्हणजे वेन वी एक्सेप्ट जीसस ॲज अ लॉर्ड अँड सेव्हियर, प्रभू ख्रिस्ताला आम्ही आमच्या जीवनाचा राजा आणि प्रभू तारणारा म्हणून स्वीकारतो, त्या दिवशी आमच्या जीवनामध्ये देवाची इच्छा पूर्ण होते. शाऊलाच्या जीवनात सुद्धा आम्ही पाहतो की ज्यावेळेस त्यांनी आपल्या जीवनाचं समर्पण देवाच्या हातामध्ये केलं, प्रेषितांच्या कृत्याचा 9वा अध्याय 6 वचन आपण वाचतो, त्या ठिकाणी आपण पाहायला मिळतं. प्रेषितांच्या कृत्याचा 9वा अध्याय 6व्या वचनामध्ये, तेव्हा तो थरथर कापत व आश्चर्यचकित होऊन म्हणाला, प्रभो, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? प्रभू म्हणाला, तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल. या ठिकाणी पाहतो की पाऊल जो पूर्वी शाऊल होता त्याच्या जीवनामध्ये ही घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस तो म्हणला की तुझी इच्छा काय आहे, तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तयार आहे. आणि मग 8वं वचन आम्ही जसं वाचतो त्या ठिकाणी मी त्याच प्रेषितांच्या कृत्याचं 9वा अध्याय 8वं वचन त्या ठिकाणी पाहतो. मग शौलाला जमिनीवरून उठवले आणि त्यांनी डोळे उघडले, तेव्हा त्याला काही दिसेना. मग त्यांनी त्याला हाताला धरून दिमिश्कात नेले. आम्ही या ठिकाणी पाहतो, ह्याचाच अर्थ असा आहे की ज्या दिवशी त्याने प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केला, ज्यावेळेस त्याचं आणि त्या ठिकाणामध्ये येशू ख्रिस्ताचं संभाषण झालं, त्यावेळेस त्या येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं, मी येशू आहे ज्याचा तू छळ करत आहेस. याचा अर्थ असा आहे की येशू, जर तुम्ही मत्ती शुभवर्तमान याचा 1ला अध्याय आणि 21वं वचन वाचलं तर त्या ठिकाणामध्ये ज्यावेळेस गब्रिएल दिव्यदूताने मरियेला दर्शन दिलं त्यावेळेस त्या दिव्यदूताने एक गोष्ट सांगितली आणि तो म्हटला की त्याचं नाव तू येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांना आपल्या पापातून सोडवेल. म्हणजे येशू या शब्दाचा अर्थ आहे तारणारा, येशू लोकांना पापातून सोडणार आहे. आणि मग मी पाहतो की ज्यावेळेस प्रभू ख्रिस्ताने शौलाला दर्शन दिलं आणि शौलाने म्हटलं की मी काय करावं ही तुझी इच्छा आहे, याचाच अर्थ असा आहे की त्यांनी येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचं समर्पण केलं. आणि ज्यावेळेस शौलाने येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचं समर्पण केलं त्या दिवसापासून शौलाने येशूच्या मागे चालण्याचा निर्णय घेतला. म्हणजे जोपर्यंत त्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही, येशू ख्रिस्ताचा त्यांनी आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकार केला नाही, तोपर्यंत शौलाच्या जीवनामध्ये देवाची योजना पूर्ण झाली नाही. याचा अर्थ प्रेषितांच्या कृत्याचा 9वा अध्याय 6वं आणि 8वं वचनामध्ये आम्ही पाहतो की ज्यावेळेस त्यांनी येशूचा स्वीकार केला, येशू ख्रिस्त तारणार आहे, येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे हे यांनी स्वीकारलं, त्याच्यानंतर मी पाहतो की देवाने त्याच्या जीवनामध्ये त्याची योजना प्रगट करण्याची सुरू केली. आणि देव त्याला, येशू ख्रिस्त काय म्हटलं माहिती का, तू निमिष्कात जा, म्हणजे तू काय करायचे तू तिथं गेल्यानंतर तुला कळणार आहे. मला सांगू द्या की ज्यावेळेस शौलाने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, दॅट इज द टाइम ही एंटर्ड इन टू गॉड्स प्लॅन. आजही आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताचा आपला तारणारा म्हणून स्वीकार करतो, येशू ख्रिस्ताला आमचा राजा आणि प्रभू म्हणतो, त्या दिवसापासून ख्रिस्त आमच्या जीवनाचा राजा आणि प्रभू होतो आणि त्याच्या योजनेप्रमाणे चालण्यासाठी येशू ख्रिस्त आमच्या प्रत्येकाची मदत करतो. चौथी गोष्ट मला सांगू द्या की ज्यावेळेस आम्ही देवाच्या योजनेविषयी विचार करतो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या योजनेविषयी विचार करतो तर आम्हाला अजून एक गोष्ट पाहायला मिळते की ज्यावेळेस आम्ही देवाची योजनेप्रमाणे वाटचाल करतो, चालण्याचा निर्णय घेतो, त्यावेळेस आम्ही त्याला समर्पित होतो. आणि ज्यावेळेस आम्ही त्याला समर्पित होतो त्यास त्याची इच्छा तो आम्हाला प्रगट करायला सुरुवात करतो. ही स्टार्ट्स रिव्हिलिंग हिज प्लॅन्स फॉर आवर लाईफ. आणि मग तुम्हाला सांगतो या ठिकाणी पाहायला मिळतं की देवाचं वचन सांगतं, स्तोत्रसंहिता याचं 37वा अध्याय 23 वचन आपण वाचूया. स्तोत्र 37:23. परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. आमेन. या ठिकाणी मी पाहतो की परमेश्वर काय करतो माहितीये का, मनुष्याची गती स्थिर करतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. म्हणजे आम्हाला मार्ग दाखवणारा परमेश्वर आहे, आम्हाला दिशा दाखवणारा परमेश्वर आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्याला आपल्या जीवनाचं समर्पण करतो त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने आम्हाला दिशा दाखवायला सुरुवात करत असतो. आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी पाहतो की पवित्र शास्त्र जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल की आमचा देव जो आहे तो त्याला सुरुवातीलाच शेवट काय होणार आहे ते माहीत असतं. ही नोज द एंड फ्रॉम द बिगिनिंग. म्हणजे आमच्या जीवनामध्ये काय घडणार आहे हे त्याला सुरुवातीलाच आगाऊच ठाऊक असतं. आणि मग सांगू द्या की ज्यावेळेस आम्ही देवाची इच्छा समजून घेतो आणि ती इच्छा समजून घेण्यासाठी आम्ही आमच्या जीवनाचं समर्पण, कम्प्लीट सबमिशन त्या देवाच्या हातामध्ये करतो आणि त्याचा आज्ञा पाळण्याचा निर्णय घेतो, त्यास देव आम्हाला त्याचे प्लॅन्स प्रगट करायला सुरुवात करतो. तो आम्हाला हळूवारपणे देवाची योजना आमच्या जीवनामध्ये काय आहे ती प्रगट करायला सुरुवात करत असतो. आणि मग मला सांगू द्या, जर आम्ही देवाची योजना आमच्या जीवनामध्ये काय आहे ही समजून घ्यायची जर आमची इच्छा असेल तर एक महत्त्वाची गोष्ट करणं गरजेचं आहे की आम्ही देवाबरोबर प्रार्थनेच्या द्वारे सहभागिता घेणं गरजेचं आहे.
जर तुम्हाला तुमच्या जीवनासंबंधाने देवाची योजना काय आहे हे समजावून घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट करा, प्रार्थनेमध्ये वेळ घालवा. जर तुम्ही प्रार्थनेमध्ये वेळ घालवता, त्यास देवाचं वचन सांगतं, स्तोत्रसंहिता 27:11 तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळेल की ज्या तुम्ही प्रार्थनेमध्ये त्या आतल्या खोलीमध्ये जाऊन आम्ही प्रार्थना करतो, देवाबरोबर वेळ घालतो, त्यास काय घडतं. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव. लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने. आमेन. याचाच अर्थ असा आहे की तुझा मार्ग तुम्हाला प्रगट कर, ते माझ्या मार्गावर बसलेले आहेत म्हणून तुम्हाला धोपट मार्गाने घे. हे कसं घडतं माहिती का, ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेच्या द्वारे त्या आतल्या खोलीमध्ये जातो, देवाबरोबर वेळ घालवतो, त्यास देव त्या सिक्रेट प्लेसमध्ये देवाची योजना आम्हाला प्रत्येकाला प्रगट करत असतो. आणि ती योजना देव प्रगट करत असताना पावलाला तो आम्हाला प्रगट करत असतो. स्टेप बाय स्टेप तो आम्हाला पुढे आणि पुढे घेऊन जात असतो. आणि मग जर आम्हाला देवाची योजना समजावून घ्यायची असेल तर पहिली गोष्ट आम्ही करणं गरजेचं आहे, प्रार्थनेमध्ये वेळ घालवला पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करतो, त्या देवाच्या वचनातून देवाची इच्छा देव आम्हाला प्रगट करत असतो. पुष्कळ लोक येऊन आम्हाला प्रश्न विचारतात, कधी कधी देवाच्या सेवकांना जाऊन विचारतात, देवाची योजना माझ्या जीवनासंबंधाने काय हे तुम्ही मला सांगा. मला सांगू द्या, निश्चितच चांगली गोष्ट आहे, देवाचे सेवक देवाने आम्हाला दिलेले आहेत. पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन वाचतो, देवाला जे काय आमच्या जीवनासंबंधाने सांगायचं आहे ते देवाच्या वचनामध्ये वाचल्यानंतर आम्हाला कळतं. व्हॉट इज गॉड्स प्लॅन इन आवर लाईफ्स. देवाची योजना आमच्या जीवनासंबंधाने काय आहे ते ज्यावेळेस मी देवाचं वचन वाचतो, देवाच्या वचनाचा अभ्यास करतो, त्यावेळेस आम्हाला कळतं की देवाची योजना आमच्या जीवनासंबंधाने नेमकी काय. जे काय देवाला आमच्याकडून हवं आहे ते देवाने आगाऊस त्याच्या वचनाद्वारे आम्हाला सांगितलेलं आहे. आणि मग जास्त देवाचं वचन आम्ही वाचतो, देवाच्या वचनाचा आम्ही अभ्यास करतो, देवाच्या वचनाचं मनन करतो, त्याच्यामध्ये देवाची इच्छा आमच्या जीवनासंबंधाने काय देव प्रगट करत असतो. तिसरी गोष्ट मला सांगू द्या की ज्यावेळेस आम्ही देवाची योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण करण्याचा निर्णय घेतो, त्यासाठी आम्ही एक गोष्ट करणं गरजेचं आहे की आम्ही नेहमी तत्पर असलं पाहिजे, लगेचच प्रॉम्प्ट असलं पाहिजे. आणि एवढंच केवळ नाही तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही देवाची आज्ञा पाळणं हे देखील दाखवलं पाहिजे की देवा, मी तुझी आज्ञा पाळण्यासाठी तयार आहे. तू जे काय म्हणशील, तू जे काय बोलशील ते मी करायला तयार आहे. त्याचं उत्तम उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं. पहिली शमूएलचा 15 अध्याय 22 वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळतं की शमूएलाविषयी देवाने काय म्हटलेले की तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळण्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमानी व यज्ञानी होतो. आमेन. या ठिकाणी पाहतो देवाचं वचन आम्ही सांगतं की परमेश्वराचा शब्द पाळण्याने जसा त्याला संतोष होतो तसं होमांनी व यज्ञांनी होतोच काय. पुष्कळ आम्ही देवाकडे जात असताना अनेकदा म्हणतो की देवा, मी तुझ्यासाठी सॅक्रिफाईस करायला तयार आहे, मी तुझ्यासाठी या गोष्टीचा त्याग करायला तयार आहे, त्या गोष्टीचा त्याग करायला तयार आहे, मी असं करायला तयार आहे, तसं करायला तयार आहे. पण या सर्व गोष्टी करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय माहिती का, देवाचं वचन आम्ही सांगतं की देवाची आज्ञा पाळण्याची तयारी दाखवली पाहिजे. आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणतो की देवाचा शब्द पाळण्याने जसा त्याला संतोष होतो, जसा त्याला आनंद होतो, तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय. ह्याचा अर्थ असा आहे की ज्यास आम्ही ती आज्ञा पाळण्याची इच्छा प्रगट करतो, त्यास हळूवारपणे एक स्टेप बाय स्टेप देव आम्हाला पुढं त्याचा प्रगट करत असतो. सौलाच्या जीवनावर सुद्धा आम्ही पाहतो किती सुंदररित्या ज्यास देवाला त्यांनी प्रश्न विचारला, तो म्हटला की मी आता काय करावं ही तुझी इच्छा आहे. तर देवाने त्याला सांगितलं, प्रथम तू दिमिश्कात जा, मग तू तिथं गेल्यानंतर काय करायचंय ते मी तुला पुढे सांगणार आहे. कधी कधी आम्ही फार हिस्ट होतो, आम्हाला हिस्ट असते किंवा आम्हाला गडबड असते, गोंधळ, आम्ही खूप गोष्टी लगेचच करण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला असं वाटतं की देवाने त्याची आमच्या जीवनासंबंधी काय योजना ना त्याचं एकदम फुल प्रूफ प्लॅन आम्हाला द्यावा, मी काय करावं, कसं करावं ह्याची आगाऊच सर्व सूचना देवाने मला द्याव्या. पण मला सांगू देव तसं काम करत नाही. तर ज्या प्रकारे शाऊलाच्या जीवनामध्ये त्यांनी केलं, तो म्हणला पहिला दिमिश्कात जा. प्रथम मी जस्ट एका गोष्टीविषयीचं आज्ञापालन करतो, त्यावेळेस ती आज्ञा पाळल्यानंतर दुसरी गोष्ट देव मला प्रगट करत असतं. पुष्कळ आमच्या जीवनामध्ये देवाची योजना पूर्ण होत असताना आम्हाला दिसत नाही. त्याचं मुख्य कारण काय माहिती का, देव एखादी गोष्ट मला करायला सांगतो, एक स्टेप उचलायला सांगतो, पण माझी इच्छा असते की मी पूर्ण बिल्डिंगच चढून जावी. पण मला सांगू द्या, जर मला बिल्डिंग चढायची असेल तर प्रथम मी एक स्टेप, एक पाऊल उचलणं अतिशय गरजेचं आहे, एक पायरी ओलांडणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे आज देव मला एखादी गोष्ट करायला सांगतो, त्याचं वचन मला सांगतं, तू थोडक्याविषयी विश्वासू राहा, म्हणजे मी तुझी बहुतांवर नेमणूक करेल. म्हणजे ज्या काही गोष्टी देवाच्या आमच्या जीवनासंबंधाने आहेत, देवाची जी काही योजना आमच्या जीवनासंबंधाने आहे, ती जर पूर्ण व्हावी अशी जर आमची इच्छा असेल तर छोटी छोटी पावलं, छोट्या छोट्या आज्ञा पाळत जे काही गोष्टी आम्हाला देव करायला सांगतो
लगेचच करायला सांगतो ती लगेचच करणं आम्ही अतिशय गरजेचं आहे. आणि मग ज्यास मी ते करतो त्यास आम्हाला पाहायला मिळतं की मग मी तिथं गेल्यानंतर देव पुढचं प्लॅन मला प्रगट करतो, त्याच्या पुढे गेल्यानंतर पुढचा प्लॅन तो मला प्रगट करतो आणि कालांतराने मी पाहायला मिळतं की पूर्ण देवाची योजना माझ्या जीवनामध्ये होत असते. चौथी महत्त्वाची गोष्ट मला सांगू द्या. देवाच्या योजनेविषयी आम्ही पाहत असताना देवाच्या योजनेवरती आम्ही पूर्णरित्या भरोसा ठेवणं गरजेचं आहे. कम्प्लीट ट्रस्ट ज्याला आम्ही म्हणतो, पूर्ण भरोसा देवाच्या योजनेवरती आम्ही करणं अतिशय गरजेचं आहे. मला सांगू द्या, जे काय असेल देवावरती भरोसा ठेवा. देव आमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे याच्यावरती तुम्ही भरोसा ठेवा. शौलाला सुद्धा ज्यावेळेस त्यांनी निवडलं, शौल हा देवाचं एक उपयोगी पात्र म्हणून देवाने त्याला निवडलेलं होतं. आणि मला सांगू द्या, ज्या शौलाला देवाने निवडलं त्या शौलाने आपल्या जीवनाचा पूर्ण अधिकार देवाच्या हातामध्ये दिलेला आणि त्यांनी त्याच्या देवावरती भरोसा ठेवला. ही ट्रस्टेड गॉड कम्प्लिटली. आणि मग मी पाहतो की पुष्कळच्या त्रासाला, पुष्कळच्या छळाला त्याला तोंड द्यावं लागलं, पण त्या छळातून जात असताना सुद्धा त्याला एक गोष्ट माहीत होती की त्यांनी देवावरचा भरोसा कधीच कमी केला नाही किंवा त्याच्या देवाची जी योजना त्याच्या जीवनासमोर त्याच्याविषयी कधीच त्यांनी शंका आपल्या मनामध्ये बाळगली नाही. जर तुम्ही वाचलं 2 कोरिंथीचा 11 अध्याय 24 ते 28 वचनं जर त्या ठिकाणी पाहिलं तर शौलाला वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासातून जावं लागलं. तिथं असं म्हणले नग्नता, उपासमार, छळ, ढोंडमार, त्याचं तारू फुटलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संकटानं त्याला तोंड द्यावं लागलं. पण मला समजू द्या, त्याला एक गोष्ट माहीत होती, या स्त्री संकटातून मी जात आहे ते माझा देवावरती भरोसा आहे. ह्याचाच अर्थ असा आहे की कधीतरी ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये देवाची योजना असते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासांना, वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना तुम्हाला जरी तोंड द्यावं लागलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की देवाची तुमच्याविषयीची योजना आहे. संकट आले, अडचणी आल्या, समस्या आल्या, याचा अर्थ असा नाही की देवाची योजना तुमच्याविषयी नाही. निश्चितच त्या त्रासातून जात असताना सुद्धा देव तुमच्या जीवनासंबंधी ज्या काही योजना आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि 5वी सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आम्ही वाचली देवाच्या वचनातून तर त्या ठिकाणी मला पाहायला मिळते की देवाची जी योजना आमच्या जीवनासंबंधाने आहे, देवाचा जो प्लॅन आमच्या प्रत्येकाच्या जीवनासंबंधाने आहे तो परिपूर्ण आहे आणि त्याच प्रकारे तो सार्वकालिक सुद्धा आहे. इटर्नल, सार्वकालिक आहे. आणि मग मी पाहतो की पुष्कळ आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा ठिकाणामध्ये येऊन पोहोचतो की आम्हाला असं वाटायला लागतं की ही जी योजना आहे ना ती माझ्यासाठी नाही. कधी कधी काहीतरी जे वयोवृद्ध किंवा थोडे वयस्कर असे लोक असतात त्यांना असं वाटतं की चांगली गोष्ट आहे, तरुणांनी देवाची सेवा करावी, तरुणांना देवाने निवडावं आणि तरुणांसाठी देवाने त्याची योजना प्रकट करावी. आमचं तर काय, आता वय होऊन गेलं, आता आमचं सर्व काय संपत आले, असं पुष्कळ वेळेस जे वयोवृद्ध लोक असतात त्यांना असं वाटतं. पण मला सांगू द्या, ज्या प्रकारे आम्ही तरुणांविषयी देव योजना करतो त्याच प्रकारे जरी तुम्ही वयस्कर असला, जरी तुमचं वय झालेलं असेल तरी देव तुमच्याविषयी योजना करतो आणि ते तुमच्या जीवनामध्ये तो पूर्ण करणार आहे याची खात्री मनामध्ये तुम्ही बाळगणं अतिशय गरजेचं आहे. मला सांगू द्या की देवाला एक गोष्ट, तुम्ही या जगामध्ये जगत असताना काय काल तुम्ही या जगामध्ये आहेत पण तुम्ही अनंतकालिक देवाबरोबर राहणार आहेत. मला सांगू द्या, जर आम्ही वास्तूच्या रूपात पाहिलं किंवा बिल्डिंगच्या रूपात पाहिलं तर मला सांगू द्या, ज्यास आम्ही या जगातला प्रवास करत असतो, या जगातला प्रवास कदाचित आमच्या जीवनातलं फाउंडेशन, एखाद्या इमारतीचं फाउंडेशन कसं असतं तो म्हणजे आमच्या या जगातला प्रवास आहे. पण जी स्ट्रक्चर आहे, जी बिल्डिंग आहे ती सार्वकालिक, ज्यास आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर असणार आहोत किंवा ज्यास आम्ही स्वर्गामध्ये जाणार आहोत, तो स्वर्गामधला जो भाग आहे ती बिल्डिंग आहे. म्हणजे पाया पण महत्त्वाचा आहे आणि बिल्डिंग सुद्धा महत्त्वाची आहे. कधी कधी आम्ही पाहतो की पुष्कळ आम्हाला असं ऐकायला मिळतं की अनेक देवाचे लोक, देवाचे विश्वासणारे कमी वयातच त्यांना देवाज्ञा होते. 30-40 वर्षाचे असतानाच प्रभू त्यांना बोलवतो आणि मग आम्हाला कधी कधी वाटायला लागतं की अरे तो फार लहान होता आणि तो लगेचच देवाकडे गेला. पण मला सांगू द्या, याच्यावर आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की देवाचं एक सार्वकालिक प्लॅन आमच्या जीवनासंबंधी नाही आणि ज्या काही गोष्टी घडतात त्या त्याच्या योजनेप्रमाणे घडत असतात. आम्हाला कधी कधी वाटतं लवकर झालं, उशिरा झालं, बरोबर झालं, चूक झालं, पण मला सांगू द्या या सर्वापेक्षा पलीकडे देवाची एक दैवी योजना आमच्या प्रत्येकाच्या जीवनासंबंधी आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण आम्ही पाहिलं जर 2 तिमोथेचा 4 अध्याय 7 आणि 8 वचनं वाचली तर आम्हाला वारंवार ज्यावेळेस एखादी प्रेतक्रिया आम्ही करत असतो त्यास ही वचनाचं आम्ही उच्चारण करतो. पण मला सांगू द्या, हे वारंवार आम्ही वाचणं, वारंवार हे समजावून घेणं अतिशय गरजेचं आहे. 2 तिमोथेचा 4 अध्याय 7 आणि 8 वचन. जे सुयुद्ध ते मी केले, आमेन. धाव संपली आहे, विश्वास राखला आहे. म्हणजे जे सुयुद्ध आम्ही या जगामध्ये जगत असताना आम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, आम्हाला सुयुद्ध करत राहायचंय. तुम्ही लहान असा, मोठे असा, वयाच्या कोणत्याही टप्प्यामध्ये असा, तुम्हाला सुयुद्ध करत राहायचंय. कदाचित तुम्ही उशिरा देवाचा स्वीकार केला असेल, कदाचित तुमचं वय थोडं वाढल्यानंतर तुम्ही देवाचा स्वीकार केला असेल, पण त्या दिवसापासून तुम्ही सुयुद्ध करत राहणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून तो म्हणतो मी सुयुद्ध केलेलं आहे, धाव संपलेली आहे, विश्वास राखलेला आहे.
आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांना देईल. आमेन. या ठिकाणी मी पाहतो की देवाचं वचन आम्हाला सांगतं की ज्या वेळेस आम्ही या जगामध्ये देवाची जी योजना आहे ती पूर्ण केल्यानंतर जर मी देवाची योजना, देवाची इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी तयारी दाखवली असेल, माझं समर्पण देवाच्या योजनेला केले असेल, देवाची मी आज्ञा पाळलेली असेल, तर मला सांगू द्या ज्यावेळेस मी या जगाचा प्रवास संपून जाईल त्यावेळेस ज्या प्रकारे पौल म्हटला त्या प्रकारे आम्हाला पौल ज्याच्याविषयी मी आता वाचले, ज्याचा आधी शाऊल होता, त्याच्या जीवनामध्ये जसं तो म्हणू शकला की मी सुयुद्ध केलेले आहे, मी धाव संपवलेली, मी विश्वास राखलेला आहे आणि आता राहिले ते एवढंच की जीवनाचा मुकुट मला प्राप्त होणार आहे. याचा अर्थ असा आहे की जर मी देवाची योजना माझ्या जीवनामध्ये पूर्ण केली तर खात्रीशीरित्या जसा पौल म्हटला त्या प्रकारे मला सुद्धा माझ्या जीवनाविषयी साक्ष देता येणार आहे आणि मी सुद्धा म्हणू शकणार आहे की आता राहिले ते एवढंच की जीवनाचा मुकुट जो देवाने माझ्यासाठी राखून ठेवलेला आहे तो मला तो त्या ठिकाणामध्ये प्राप्त होणार आहे. आणि समज मला तुम्हा सर्वांना उत्तेजन देऊ द्या. या जगामध्ये तुम्ही जगत असताना नेहमी देवाची योजना काय आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करा. पुष्कळच आम्ही आमच्या प्रत्येकाच्या योजना करत असतो, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही आमच्या योजना करत असतो, पण मला सांगू द्या ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारता त्या दिवसापासून तुमच्या सर्व योजना देवाच्या हातामध्ये समर्पित करा आणि देवाची योजना जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण जी इच्छा आहे ती समजावून घ्या आणि ज्यावेळेस तुम्ही त्याची इच्छा समजावून घ्याल त्याप्रमाणे वाटचाल करण्याचा तुम्ही निर्णय घ्याल त्या दिवशी तुम्ही पाहणार आहात की देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. स्टेप बाय स्टेप, पावला देव तुम्हाला पुढे आणि पुढे घेऊन जाणार आहे आणि मला सांगू द्या देव तुमच्या जीवनामधला जो प्लॅन आहे तो पूर्ण करणार आहे आणि आनंद तुम्हाला त्याच्याद्वारे प्राप्त होणार आहे, समाधान तुम्हाला प्राप्त होणार आहे. मला सांगू द्या ज्यावेळेस तुम्ही देवाच्या योजनेमध्ये नसता निराशा, दुःख, छळ, अपमान या सर्व गोष्टींना आम्हाला तोंड द्यावं लागतं आणि त्याच्यावर आणखीन एक गोष्ट की तुम्ही देवाची योजना पूर्ण करत नाही आहेत. पण मला सांगू द्या ज्यावेळेस तुम्ही देवाच्या योजनामध्ये असाल त्यावेळेस कदाचित तुम्हाला छळाला तोंड द्यावं लागत असेल, अपमानानं तोंड द्यावं लागेल, अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्याल, पण तुम्हाला आनंद याच्याद्वारे प्राप्त होणार आहे की मी देवाच्या योजनेमध्ये आहे. आणि आज देवाची इच्छा हीच आहे की आम्ही देवाची योजना समजावून घ्यावी आणि त्याप्रमाणे पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये निर्णय घ्यावा. यासाठी आपण डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पित्या आमचा धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाचा जय जयकार करतो. प्रभू आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्या प्रत्येकाच्या अंतर्गणाशी बोललेले आहेस. प्रभू तुझी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे प्रत्येकाने समजावून घ्यावं यासाठी प्रत्येकाच्या अंतकरणाचा तू ताबा घे माझ्या देवा. प्रभू मी प्रार्थना करतो तुझी इच्छा आमच्या जीवनासंबंधी हीच आहे की ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये तुझा स्वीकार करतो प्रभू, आमच्या जीवनामध्ये तुला राजा आणि प्रभू म्हणून स्वीकारतो त्या दिवसापासून आम्ही सर्व गोष्टीचं समर्पण तुझ्या हातामध्ये करावं आणि ज्यावेळेस आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो त्यावेळेस पावली तू आम्हाला वाटचाल करतो, तू आम्हाला घेऊन जातोस माझ्या देवा. आणि प्रभू ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येतो त्यास आम्हाला आनंद वाटतो की ज्या प्रकारे पौल म्हटला त्या प्रकारे आम्ही सुद्धा निश्चितरित्या म्हणू शकणार आहोत की मी विश्वास राखला, धाव संपलेली आहे, सुयुद्ध ते केलेले आहे, आता राहिलं ते इतकंच की जीवनाचा मुकुट तो उत्तम न्यायाधीश मला देणार आहे. आणि प्रभू यासाठी आम्ही आमच्या जीवनामध्ये तुझी इच्छा समजावून घ्यावी, तुझ्या योजनेप्रमाणे वाटचाल करावी यासाठी आम्हाला प्रत्येकाचं तू सहाय्य कर. आम्हाला पाहायला मिळतं की ज्या शाऊलाने तुझा स्वीकार केला त्यावेळेस तुझी योजना त्याला प्रगट केली. आजही मी प्रार्थना करतो अजूनही अनेक लोक तुझ्याशिवाय जीवन जगत आहे प्रभू, त्या प्रत्येक व्यक्तीने तुझा स्वीकार करावा आणि ज्यास तू ते तुझा स्वीकार करतील त्यास तू त्यांना तुझी योजना प्रगट करणार आहे. आणि मला माहिती आहे की ज्यास तुझी योजना त्यांना प्रगट करशील ते ज्यास त्याच्यावरून चालतील त्यास तुझ्यापासूनचं प्रभू आनंद, समाधान त्यांना प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू या वचनाद्वारे तू प्रत्येकाच्या अंतकरणाची भेट घे आणि तुझी योजना पूर्ण करण्यासाठी त्यांचं तू सहाय्य कर, मदत कर. मान सन्मान करू कर तुझ्याच नावात येशू ख्रिस्ताच्या प्रेम गुणांना मागतो म्हणतोय आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ असो. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू.